आपला पुढचा मुद्दा होईल याच्यासाठी म्हणजे आपण आलो एकत्र आणि तुमची एक इच्छा होती याच्यावर आपण चर्चा करावी. माझी पण इच्छा होती बऱ्याच दिवसात. अनेक विषय आहेत डोक्यामध्ये, त्यातला हा एक विषय आहे धर्माच्या बाबतीत. तर तो विषय स्तंभ ॲग्रिगेट हीप्स आणखीन बऱ्याच पद्धतीने त्याला पाहता येतं. आपण त्याला जसं आता आपण शरीर म्हणतो त्याला अजून एक हे आहे ज्याला आपण फॉर्म म्हणतो. फॉर्म म्हणजे आकार. आपलं शरीर एक आकार आहे, हे आकार आहे ना, फॉर्म. त्याला रूप म्हणजे आकार. ह्या रूप हे रूप असं म्हणतो आपण. आकार आहे, विशिष्ट आकार, वस्तूचा आकार त्याला रूप म्हटलेलं आहे, फॉर्म. ते फॉर्म म्हणजे शरीर आहे. काय आता मराठी आपण पाहिलं तर शरीरामध्ये तर तीच गोष्ट वेगळ्या रूपात मांडली. रूप आहे, फॉर्म, वेदना आहे, वेदनांना फिलिंग, फील होतो, जाणीव, वेदना. एक दोन आणखीन आतली गुंतागुंत पुढची म्हणजे असते जीवनातली. आकार ह्याच्यामध्ये जाणीव आहेत. ह्याच्यामध्ये मन नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये संज्ञा हा शब्द माहिती असेल, संज्ञा शब्द ऐकला असेल. संज्ञा म्हणजे काय? संज्ञा म्हणजे आपण नाव देतो. नाव खुर्ची ही संज्ञा. खुर्ची संज्ञा आपल्या मनात असते. तर खुर्ची ही संज्ञा, हा विचार मनात आल्याबरोबर आपल्या समोर खुर्च्याच हे येऊ शकते. ही खुर्ची, ती खुर्ची, जुनी खुर्ची, नवी खुर्ची, मोठी खुर्ची, छोटी खुर्ची, साधी खुर्ची, फिरणारी खुर्ची, किंवा ज्याला सिंहासन म्हणतात ती खुर्ची. खुर्ची हा एक अशी संज्ञा आपण म्हणतो खुर्चीचं राजकारण, खुर्ची होती फिरणार राजकारण, खुर्चीची ती पण संज्ञा आहे. संज्ञा म्हणजे ज्याच्यामुळे वेगवेगळ्या विचार प्रक्रिया सुरू होतात. त्याच्यामुळे वेगवेगळे विचार त्याला धरून म्हणत आहे. खुर्ची हा शब्द घेतला का अनेक गोष्टी समोर येतात. फक्त खुर्ची नाही, खुर्चीला अनेक गोष्टी समोर येतात. तर संज्ञेमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत ज्याच्यामुळे विचार प्रक्रिया आपली सक्रिय होते. हे ब्रेन मध्ये चाललंय सगळं ब्रेन मध्ये चाललेलं आहे. कारण ब्रेन हा सगळ्याचा भाग आहे, आपला अस्तित्वाचा आहे. नुसती खुर्ची जरी घेतली तर अनेक गोष्टी. अजून एखादी संज्ञा घेतली, प्रकाशी संज्ञा घेतली तर प्रकाश म्हणजे हाय प्रकाश आहे, तो प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, प्रज्ञेचा प्रकाश आहे. ज्याला त्याच्याबद्दल जे माहिती आहे प्रत्यक्ष प्रकाश किंवा प्रकाशाच्या उपमेमुळे लक्षात येणारा प्रकाश पडला का डोक्यात? प्रकाश पडला का म्हणजे आपण डोक्यात
प्रकाश समजतात असं संज्ञा विशिष्ट शब्द शब्द विचार आपलं ब्रेन आपलं माइंड ह्या संज्ञेने भरलेलं आहे. मेंदू विज्ञानाचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे आणि सुपर फास्ट प्रोसेस आहे. कितीतरी आहे एक जरी खुर्ची प्रकार तुम्ही काय किती शब्द मांडायचे कोणताही शब्द घ्या पंच पाच कशाला म्हटलं प्रश्न निर्माण कशाला पंच कशाला म्हटलं देतच नाही. तर त्याच्यामुळे प्रश्न पण निर्माण होतात. वेगवेगळे शब्द घेतले की प्रश्न निर्माण होतात विचार प्रक्रिया सक्रिय होते. म्हणजे प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर देऊन शोधायचा प्रयत्न करतोय हे सगळं त्या संज्ञा याच्यात होते म्हणून त्याला ढीग म्हटलं. आता एक गोष्ट नाही स्कंद ही एक गोष्ट नाही. आता आपण रूपाचं आपण पाहिलेलं आहे म्हणजे ते एक गोष्ट नाही. आता त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. नुसतं श्वसन जरी म्हटलं तर श्वसन म्हणजे काय ब्रीदिंग म्हणजे काय ब्रीदिंग म्हणजे फक्त हवा नाही. ब्रीदिंग म्हणजे आपल्या पोटाची हालचाल आहे छातीची पाठीची हालचाल आहे. भातासारखं ते चालू आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत. त्याच्यामुळं आण होतं अपान होतं श्वास आत येतो बाहेर जातो त्याच्यात काहीतरी घडतं. काही हालचाली पोटात घडतात काही छाती पाठ हे सगळं धड जे आहे ते आपण त्यांनी प्रसारण पावतो त्याला श्वसन म्हणतात. रक्ताभिसरण हृदयाच्या काळात एक सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये सगळं हृदय आणि हृदयात शरीरातून येणारं अशुद्ध रक्त आणि हृदयातून शरीरभर पसरणारं शुद्ध रक्त ते सगळं त्याच्यामध्ये. आता 1, 2, 3 ब्रेन सिस्टम आता आपण विचार करतो ती ब्रेन सिस्टम उत्सर्जन क्रिया किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किंवा वेगळ्या प्रकारच्या ग्लँड ग्रंथी आहेत. स्केलेटल सिस्टम अस्थि हाडं मांस अनेक गोष्टी एका रूपामध्ये त्याच्यात रूपात ते त्याच्यामध्ये जाणीव हे पण त्याच्यात येतं. आता म्हणायला वेगवेगळे आहे पण सगळं एकत्र चाललेलं आहे. म्हणजे तीन ढीग झाले जणू आता 3 स्कंद. स्कंद म्हणजे अनेक गोष्टींचं एकत्र करत स्कंद है ना. स्कंद अनेक साधारण लक्षात येतं पंचस्कंद 3 स्कंद सर्वसाधारण टोटल स्कंद आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये चाललेल्या आहेत म्हणजे या बॉडी माइंड मध्ये याचे 2 मुख्य भाग आहेत. नामरूप उरलेलं सगळं असं पण त्याचे दोन शब्दात पण हे पंचस्कंद येतात. रूपामध्ये आकार येतो रूप आणि नामामध्ये सगळं कारण हे सगळे शब्द आहेत त्याच्यात का ते नाम आहे त्यामध्ये नाम आहे. तर हे येत हे सगळ्याचे सगळ्याच्या संस्कारातून हे तयार झालेलं आहे. आता संस्कार म्हणजे काय हा एक महत्वाचा मुद्दा आहे. चौथा जो स्कंद आहे त्याला संस्कार म्हटले. आता हे एकापेक्षा एक जास्त गुंतागुंतीचे स्कंद आहेत कारण हे दृश्य आहे थोडस व्यक्त आहे हे व्यक्त होतं आणि हे जाणवतं. हे दिसत नाही जाणीवात दिसत नाही पण जाणवत.
संज्ञा दिसत नाहीत पण कळतात, कारण आपण शब्दाच्या आधारे ते पाहायचा प्रयत्न करतो. ते आहे पण ते कळतात. संज्ञा, संज्ञा ज्याच्यामुळे ज्ञान होतं ते संज्ञा. ज्याच्यामुळे केलं जातं, कर, कार, ऍक्शन, ते संस्कार. म्हणजे आता मी माझ्या भाषेत सांगतो, ज्याच्यामुळे काहीतरी ज्ञान होते ती संज्ञा. ज्याच्यामुळे काहीतरी कृती घडते, वाची किंवा कायिक किंवा प्रोसेस, जी प्रोसेस त्याला संस्कार म्हणतात. ते चौथा स्कंद आहे आणि पाचवा स्कंद जो आहे तो त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्याला विज्ञान स्कंद म्हणतात. हे ह्याच्यात पण जाणणं आहे, पण शब्दांनी जाणणं आहे. आणि विज्ञान म्हणजे जाणण्याची प्रोसेस. विज्ञान म्हणजे सायन्स नाही. आपण ज्याला सायन्स म्हणतो ते याच्यात येऊ शकतं, पण फक्त हे ते सायन्स म्हणजे विज्ञान. विज्ञान म्हणजे याला नाही, विज्ञान विज्ञानात कॉन्शियसनेस, कॉन्शियसनेस आता आणखीन गुंतागुंतीत आहे. तर सहा प्रकारची विज्ञान आहे. 6 प्रकारच्या कॉन्शियसनेस आहे. म्हणजे त्याला तुम्ही चित्त म्हणू शकता. 6 प्रकार हा कॉन्शियसनेस इंग्रजी शब्द म्हणजे त्याला कसं आहे, कारण ते वेगळ्या दृष्टीने वापरतात ते इंग्लिश आहेत. आपण उपयोगात असेल तर वापरायचा, गोंधळ निर्माण करणार असेल तर त्या भाषेत नाही विचार करता. आपल्याला कोणत्या भाषेत विचार करता येईल की ह्या शरीरामध्ये ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं असे 6 इंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो. 5 इंद्रिय म्हणजे इतर लोक 5 इंद्रिय सांगतात, बुद्ध 6 इंद्रिय सांगतात. कॉन्शियसनेस हा शब्द आपण ते घेऊ शकतो उपयोगाचा असेल तर. महाविज्ञान जे आहे पहिलं विज्ञान म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला दिसत, आकार दिसतो, चक्षु विज्ञान म्हटलेलं आहे किंवा याला आय कॉन्शियसनेस म्हणतात. आय कॉन्शियसनेस कारण डोळ्यामुळे आपल्याला सगळं दिसतं, प्रकाशात सगळं जे दिसतं त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचं ज्ञान होतं. खुर्ची आहे, उंची आहे, पाटली आहे, हे आहे, ज्याच्याकडे जिकडे डोळे जातील ते हे मीटर आहे, हे असं आहे, ही लाईट आहे, जे चक्षुंना दिसतं त्याचं आपल्याला जे ज्ञान होतं त्याला चक्षुमुळे होणारे ज्ञान म्हणजे चक्षु विज्ञान. चक्षुमध्ये जे काही घडतं, कारण डोळे म्हणजे काय, डोळे म्हणजे आपल्याला जेवढे डोळे दिसतात तेवढे डोळे नाही. चक्षुपड म्हणजे चक्षुच्या आतमध्ये आंतरचक्षु ही वेगळी गोष्ट आहे, पण चक्षुच्या म्हणजे डोळे वस्तू, हे माणसाचे डोळे वस्तू आणि दोन्हींचा कॉन्टॅक्ट, दोन्हींचा संपर्क, म्हणजे उशीकडे पाहिलं की डोळे आणि उशी आणि ही उजेड आहे म्हणून ते दिसते. म्हणजे प्रकाशामध्ये ती उंची आणि माझे डोळे आणि त्याचं आत पडणारं प्रतिबिंब, ज्याला आपण रेटिना वगैरे म्हणतो, त्याच्यावर पडणारं प्रतिबिंब, त्याचा मेंदूला जाणारा मेसेज, तो मेंदू त्याला उशी म्हणतो.
याला लाल उशी म्हणतो, रेलाची उशी म्हणतो, खुर्चीवर ठेवलेली उशी म्हणतो. म्हणजे डोळ्याला जे जे दिसतं त्याचं इंटरप्रिटेशन जे काही चाललं ते सगळं मिळून चक्षु विज्ञान. हा, त्याला डोळे म्हणजे फक्त डोळे दिसणारे डोळे नाही, डोळ्यांचं कार्य म्हणून त्या सिस्टम म्हटलं. सिस्टम चक्षु विज्ञान आपण ऐकून शब्द बाहेर पडतात आणि शब्द काहीतरी सांगतात, त्याच्यानुसार मन विचार करते. असं काहीतरी घडतंय. आवाज, ध्वनी, तुमचे कान किंवा माझे कान, आणि कानातून जसं डोळ्याचा मेंदूपर्यंत जातो तसा कानाचा पण मेंदूपर्यंत जातो. ते शब्द म्हणतात, ते शब्द म्हणतात, पण मग शब्दाच्या पाठीमागे दडलेला अर्थ, गर्भित अर्थ, आणखीन काय घेतो, ते सगळं जे जे काय चाललेलं ते सगळ्याला श्रुती विज्ञानात तो विषय. ऐकणं नावाची गोष्ट, फक्त कान ऐकणं. आता दुसरे 2-3 विज्ञान म्हणजे सोपी आहे सांगायला. विज्ञान, म्हणजे जो गंध आपल्याला येतो त्या गंधातून आपल्याला किती गोष्ट कळते. सुगंध, दुर्गंध, न्यूट्रल है ना, हे सगळं आपल्याला फुलाचा सुगंध असेल किंवा आकाशाचा सुगंध असेल किंवा कालवनाचा कधी त्याच्यातून आपल्याला जगाचं ज्ञान होतं. आहे ते कोणतं आहे? म्हणजे जिभेला जी चव लागते त्या चवीतून आपल्याला पदार्थाचं ज्ञान होतं. चवीमुळे ते जिव्हा विज्ञान. आणि आपले जे त्वचा आहे संपूर्ण कायावर पसरलेली अंतर्भाग येतो, त्वचेला जो काही स्पर्श होतो त्याच्यामुळे जे जे काही कळतं त्याला काया विज्ञान म्हणतात. हा म्हणजे त्वचा विज्ञान होतं. आपल्याला गरम होतंय तर आपल्याला आपण म्हणतो गरम होतंय. तर कशामुळे म्हणतो आपण? आपल्या शरीराला त्वचेला ते उष्णता जाणवते आणि ती उष्णता त्याचे जे संदेश तुमच्या मध्यतंतूद्वारे जे ब्रेन पर्यंत जातात, मग ते ब्रेन म्हणतो गरम होतं, थंड आहे, गरम आहे, मऊ आहे, खळबळीत आहे, असं आहे, तसं आहे, त्वचेला जाणवणार ते सर्व है ना. तुम्ही विचारतो की इथं हात लावायचं, हे मऊ आहे, हे थोडंसं खडबडीत आहे ना, पायाला मऊ लागते. तर हे काया विज्ञान म्हटलं, स्पर्श विज्ञान. आणि सगळं म्हणून शेवटी म्हणून विज्ञान. आता काळामध्ये सगळं हे आहे मनोविज्ञान. नाही, मन हे एक इंद्रिय म्हटलेलं आहे, कारण मनाला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि ह्या सगळ्यात कॉन्टॅक्ट मनाशी आहे, म्हणजे ब्रेनशी आहे. ब्रेनला जोडलेले आहे, कान जोडलेले आहे, गंध, नाक, जीभ आणि सगळी त्वचा, म्हणजे सगळं हे याच्याशी जोडलेले आहे. त्याला मनोविज्ञान. ह्याच्यामध्ये थिंकिंग प्रोसेस आहे आणि ह्याच्यातच एक इमोशनचं पण केंद्र आहे. ते सायन्सच्या भाषेत आपण विचार करू शकत नाही, पण आपल्याला जाणवतं ते. तुम्ही सतीने जागृतीने जसं तुम्ही त्याच्यामध्ये उतरा, अवेकनिंगची प्रोसेस जशी तुमची डीप होत जाते, सगळे ऍग्रिगेट्स, सगळे स्कंद, सगळे ढीक तुम्हाला थोडं 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 करून
हे जरी शब्द रूपात आपण पाहत असतो, ऍक्च्युअली ते फार मोठं आहे आणि विशाल आहे. ह्याच्यामध्ये सगळे जगाचं ज्ञान येतात, सगळे. कारण आपण इथं बसल्या बसल्या आपण ह्या रूम बद्दलही बोलू शकतो, आणि आपण इथं बसल्या बसल्या आपण सूर्यावर पण बोलू शकतो, आपण चंद्रावर पण बोलू शकतो, आपण ग्रहांवर पण बोलू शकतो, आपण कशावर बोलू शकतो. कारण सगळ्या ज्ञानाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपल्या ब्रेन मध्ये चाललेल्या आहेत, आणि त्या आपण व्यक्त करतो. म्हणजे जग आपल्यात आहे. जगाचं ज्ञान हे माणूस म्हणतो, माणूस जसा विचार करतो, माणूस जसं माणसात जे जे जाणवतं त्याच्यात ते जगाचं पण हे जेवढं ज्ञान शोध आपण घेता घेता आपल्याला तेवढं जास्त जग आपल्याला जाणवत. पण मुख्य म्हणजे आपलं जीवन पाहिजे आपल्याला. मग जीवनाचा प्रश्न जाणवतो, दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण, अशा पद्धतीने प्रश्न सुटतात. हे याचा हा परिणाम स्कंद, हा अवेकनचा जागृतीचा परिणाम. ते असं तर हे दिसतंय, ते भानावर नसेल, मन भानावर नसेल, सतीमध्ये नसेल तर तुम्हाला काही दिसणार नाही, आपल्याला काही दिसत नाही. म्हणून जेवढा माणूस भानावर तेवढं त्याला ज्ञान असतं. जेवढा तो गाफील असतो, जेवढा भ्रमात जगतो, जेवढा अनकॉन्शियस राहतो, त्याला नेळी म्हटलेलं. जाणीवेच्या विरुद्ध नेळी. नेळी म्हणजे जाणीव नसते आता मानसशास्त्र नाही का, ते पण म्हणतात माणसाचं मन 80-90% जागृत आहे आणि 10-20% जागृत आहे. त्या 10-20% कळतं. कारण त्याच्या पुढे कळून घेण्यासाठी त्याला जो थोडासा स्वतःकडे वळावं लागतं, जीवन समजून घ्यावं लागतं, बुद्धांनी समजून घेतलं. समजून घ्यायला तुम्हाला तो वेळ द्यावा लागतो. तो जर नाही दिला तर मग हे काहीच करत नाही, फक्त शब्द. म्हणजे स्कंद कळणं, नाव कळणं, तर हे कळणं म्हणजे हे कळालं असा त्याचा अर्थ नाही. तर आजच्या एवढं